तर बातमी आहे रत्नागिरीमधून। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। मध्यरात्रीपासून रत्नागिरीत पावसाला सुरुवात झाली आहे। किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला गेलाय। गणपतीपुळ्याच्या किनाऱ्यावर लाटांचा तडाखा बसतोय। ड्रोनच्या माध्यमातून गणपतीपुळे समुद्र किनाऱ्याचं दृश्य टिपण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे। मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाहीये आणि सध्या आपण आलो आहोत ते आरेवारे या समुद्र किनारी। सध्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर जो आहे तो अधिक असलेला पाहायला मिळतोय। 1 जून पासून आजपर्यंत 500 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात झालेली पाहायला मिळते। दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीमध्ये दोन्ही बाजूला या ठिकाणी पावसाचा जोर कायम असलेला पाहायला मिळतोय। खास करून दापोली, मंडणगड, खेड, चिपळूण या भागात पावसाचा जोर अधिक आहे। आज देखील हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। रात्रीपासूनच या ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे समुद्र देखील खवळलेला पाहायला मिळतोय। समुद्राचं रौद्र रूप सध्या किनारपट्टी भागामध्ये अनुभवलं जातंय आणि सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा आणि पावसाचा वेगही सध्या वाढलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।